एक दमदार डायलॉग ऐकलाय. जवळच्या मित्रांनी हे सांगितलं की हे गाणं तुझ्याकडे बघूनच लिहिलंय असं दिसतंय. मला पहिल्यांदा थँक्स म्हणायचं ह्या सगळ्या टीमला, आता माझे समोरचे बसले सगळे ह्यातले प्रोड्युसर असतील, डिरेक्टर असतील, सगळे एडिटर असेल, म्युझिक डिरेक्ट, बॅकग्राऊंड करणारे असतील, हे सगळे नॉन महाराष्ट्रीयन आणि त्यांना मराठी फिल्म करायची ही एक खूप मोठी गोष्ट मला त्यांच्याकडे जाणवली आणि मला ती खूप आवडली. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा, कारण ते महाराष्ट्रात राहून त्याची भाषा वेगळी असून सुद्धा ते प्रयत्न करतात की एक मराठी आणि चांगली आणि मोठी फिल्म करतात आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केले, याचं मला कौतुक वाटतं. म्हणजे या फिल्मचा भाग म्हणून मला असं वाटतं की या फिल्ममध्ये मी कास्टिंग डिरेक्टर करतो आणि हे सगळे कास्टिंग आहे ते मी केले, कारण ह्या लोकांना ती माणसं बघून माहिती आहेत, हिंदी फिल्ममध्ये काम केलंय, मराठी फिल्ममध्ये काम केलंय, सिरियलमध्ये काम केलं असेल, पण ह्यांना कास्ट या रोलसाठी करावं हे त्यांच्या लक्षात नाही. ते काम मी केलं, त्यामुळे मला इतकी मजा आली की एक तर नंदू सरांसोबत काम करणं खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं. जेव्हा मी एकांकिका करायचं तर मुंबईचे कावळे वगैरे एकांकिका वगैरे बघितली होती, तेव्हापासून मी त्यांना असं किंवा किशोर कदम असतील त्यांच्यावर मी एक फिल्म केली होती, पण असं बघून काही झालं नव्हतं माझं. राजेश सरांचं मी कौतुक करेन, कारण मी त्यांची वेब सिरीज बघितल्यात, मी वेडा होतो. मी त्यांना म्हटलं ते काय काम केलं असेल तुम्ही, किती कमाल केली. आणि कमलाकर बरोबर मी आधी काम केलंय, खूप सिरियल्स वगैरे केलेले आहेत. मला त्यांचा कॉमेडीचं टायमिंग मला माहिती आहे. आता सुद्धा त्यांची एक नाटक चालू आहे, श्रीमंत दामोदर पंत, त्याच्यात ते काम करतात, खूप अप्रतिम काम करतात, खूप चांगलं करतात. ही फिल्म आहे ना, मला असं वाटतं की खूप वेगवेगळ्या पद्धतीने खूप स्ट्रगल करत इथपर्यंत पोहोचले आणि आज हा दिवस बघतोय आपण. म्हणजे आम्ही सगळे प्रत्येक क्षणाला काही ना काही झगडतोय छोट्या छोट्या गोष्टींसाठी. टीजर असेल, ट्रेलर असेल, पोस्टर असेल, छोट्या गोष्टी असतील, सगळे कॅरेक्टर शोधून आणणं. आजही मला असं वाटतं की हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सगळ्या टीम मधल्या मेंबर्सचं मी समजतो हे आशीर्वाद आहे की आज इथपर्यंत आले. आता 9 तारखेला फिल्म प्रदर्शित होते. एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्यांनी आणि मला खात्री फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला नक्की आहे. पण जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं होतं की खरं तर ही अपेक्षा मला खूप आधी होती की तुमच्यासारख्या कलाकाराने एक डॅशिंग पोलीस साकारावा, तर अर्जुन पर्यंत अशी काही संधी आली नाही की तुम्ही वाट बघत होता चांगल्या स्क्रिप्टची? मी एका फिल्ममध्ये केलं होतं इन्स्पेक्टर चालू, पण ती फिल्म काही लोकांपर्यंत पोहोचली नाही. पण त्यानंतर मी वाट बघत होतो काहीतरी करायचं. शाहीर केल्यानंतर माझी खूप इच्छा झाली होती की आता एखादं डॅशिंग रोल करूया, ॲक्शन, त्याचे डायलॉग्स असतील, डायलॉग्स ऐकून लोक टाळ्या वाजवतील, शिट्या वाजवतील. आणि त्यानंतर ही फिल्म माझ्याकडे आहे. मी चॉईस प्रोड्युसर आणि डिरेक्टरना दिली होती की ही गोष्ट करायची का ही गोष्ट करायची. तर त्याच्यावर भूषण पटेलचं एक्सपिरियन्स माणूस आहे, हिंदीमध्ये काम केलेलं माणूस आहे, त्यांनी मला सांगितलं की ही करूया, ही कमर्शियल फिल्म. तर मी म्हटलं तुम्ही म्हणत असाल तर नक्कीच चांगली आहे, म्हणून मी ही करायचं ठरवलं. आणि मला माहिती होतं की ह्याच्यात जे मी कॅरेक्टर करतोय त्याच्यामध्ये डायलॉग्स भारी भारी डायलॉग्स आहेत, इव्हन बाकीच्या कॅरेक्टरला पण चांगले चांगले डायलॉग्स आहेत, ॲक्शन खूप छान आहे. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मराठी फिल्ममध्ये ॲक्शन हवी आहे असं लोक म्हणत असतात, त्या पद्धतीची ॲक्शन या फिल्ममध्ये आहे. कॉमेडी म्हणून मी बोलतो आधी. ॲक्च्युली लिहिलं खूप छान होतं आणि जसं अंकुश म्हणाला की हे जवळजवळ सगळं कास्टिंग त्यांनीच केलं होतं. त्याच्यामुळे या निमित्ताने अंकुशचे खूप खूप आभार की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि आय थिंक भूषण सर होते की काय करायचं तेवढंच सांगत होते, त्याच्यामुळे फार सुटायला मिळत नव्हतं. आणि याच्यात सगळ्यात मोठी कसरत ही होती की जे लिहिलंय तेवढंच पाठ करून बोलायचं होतं, एक्स्ट्रा काय बोलायचं नव्हतं. त्याच्यामुळे ते करताना खूप मजा आली. आणि इनोसंट कॅरेक्टर आहे, त्याच्यामुळे मला फार ऍक्टिंग करावी लागली नाही, कारण मी मुळातच इनोसंट आहे. त्याच्यामुळे मजा आली. आणि आमचे प्रोड्युसर्स खूप छान काळजी घेतली आमची त्यांनी, त्याच्यामुळे खूप मजा आली. आणि तीच मजा तुम्ही 9 मेला अनुभवाल अशी अपेक्षा आहे. नमस्कार, मी पहिल्यांदा पोलीस इन्स्पेक्टर करतोय. कोणाचा विश्वास नाही बसत या चित्रपटात पहिल्यांदा. मी या अर्थाने म्हणालो, कारण प्रत्येक वेळेला इन्स्पेक्टर करताना मी तोच विचार करतो की मी पहिल्यांदा करतो. असा मी विचार करत तर काहीतरी वेगळं करेल, अदरवाईज क्राईम पेट्रोलचे एपिसोड कंटिन्यू राहतील. तसं नाही करायचं मला.
मी ऑफिसला गेलो तर मला सांगितलं आधी इन्स्पेक्टरचा आहे, म्हटलं परत तेच कपडे, ठीक आहे. गोष्ट ऐकल्यानंतर म्हटलं नाही मी काय, खूप छान कॅरेक्टर आहे माझं, स्ट्रिक्ट आहे, पोलीस स्टेशनचा इन्चार्ज आहे आणि हे सगळे माझ्याकडेच असतात आणि काहीतरी जे चोरी दाखवली आहे हे घटना घडतात आणि त्याच्यावरती ही पुढचा सिनेमा आहे अख्खा. पण आम्ही मजा केली, एन्जॉय केलं शूटिंग. असं नाही झालं तरी की अरे काय कळतंय मला परत जायचं त्या पिक्चरला, असं नाही झालं. कारण ॲज अ टीम वर्क आम्ही सगळे खूप छान होतो. भूषण सरांचं विशेष कौतुक की त्यांना जर काही सांगितलं तर त्यांनी असं कधीच नाही सांगितलं जो मैं कर बोल रहा हूँ कर, असं नाही केलं. थँक्यू व्हेरी मच सर, लव यू फॉर दॅट. आणि ऐकून घेतलं त्यांनी, सजेशन जसं ते ऐकले त्यांनी आम्हाला करायला दिलं तसा तेवढा फ्री हँड दिला. आणि आमचे निर्माते विक्रम सर आणि ध्रुव सर वेळच्या वेळेला पेमेंट केले सगळ्यांचे. फोन करावा लागला नाही की अरे सर पेमेंट नाही आहे, असं नाही झालं. जेवण खाणं सगळं उत्तम प्रोडक्शन त्याच्या बाबतीत 100 मध्ये 200 मार्क दिले मी. आणि ॲज अ टीम आम्ही खूप छान मेहनत घेऊन हा एक सिनेमा केला. जसं नरवी सरांबरोबर काम करायचं होतं मला, त्यांच्याबरोबर व्हेरी सिनियर ॲक्टर किशोरदादावर मी केलंय काम, पण यांच्यावर मी पहिल्यांदा काम करतो. पण खूप छान फिल्म आहे. 9 मेला नक्की बघा, सहज कुटुंब जाऊन बघण्यासारखी फिल्म आहे. सस्पेन्स थ्रिलर आहे, मजा येते. सगळ्यात आधी मी कास्टिंग डिरेक्टर म्हणजे मला माहित होतं, मला वाटतं ते मला ओळखतात, त्यांनी मला कास्ट केली की काय, पण मी सजेस्ट केलंय ना. पण खरंच मला एक चांगली गोष्ट अशी वाटते की माझ्यापासून बोलण्यात येत होतं की या टीमच्या मराठी फिल्मच्या मागे बहुतेक सगळी टीम हिंदी क्षेत्रात काम करणार. आणि मला त्याच्यामुळे म्हणजे आता मी त्याचा काही भाग बघितला चित्रपटाला, तर माझ्या हे लक्षात आलं की प्रत्येक प्रदेशाची एक भाषा असते किंवा त्या त्या चित्रपटाचा एक कोट असतो. जसं की मल्याळी फिल्ममध्ये की वेगळा एक कोट आहे, त्यांचे दिगवरी इंग्लिश फिल्म वेगळी असते, मराठी फिल्म वेगळी, हिंदीचा आहे. तर मला वाटतं की या चित्रपटामध्ये हिंदी आणि मराठीचं मिश्रण तुम्हाला दिसतं. कारण ते प्रेझेंटेशन जे आहे, कारण भूषणचं मला फार कौतुक वाटतं. मी त्यांना 5-7 वेळेस तरी मी म्हटलो असं की असा डिरेक्टर मला आता मराठीत दिसत नाही किंवा माझ्या याच्यामध्ये आला नाही संपर्कात, पण हवा तेवढा शॉट घेणारा दिग्दर्शक मला. कारण की मी 1-2दा 50,000 रुपये नहीं वो करने वाला है, खाली इतना ही से इतना हाँ कुछ नहीं करना है. तर असा दिग्दर्शक मला खूप दिवसात नाही गंमत वाटते. आणि मला तर आपल्या मराठीमधलं ना आपल्या कामगार काही म्हणत नाही, पण हे सगळेजण स्वतःच्या खांद्यावर फिल्म पेलू शकतील असे करा. कॅरेक्टरमध्ये छोट्या छोट्या करतात कामं, पण आज जर त्याला लीडमध्ये येतं आणि त्यांनी जर काम केलं तर माझं असं सदैव म्हणणं आहे आपली सगळीच टीम मराठीमध्ये की ते एकटा कॅरी करू शकते अशी आपली कलावंत. आणि ती अशी सगळेजण छोट्या छोट्या कॅरेक्टर्समध्ये आणि अख्खा प्रोजेक्ट तुमच्यासमोर घेऊन येतात. मला वाटतं अजून परवडी काय असणार आहे प्रेक्षकांना. नमस्कार सगळ्यांना. माहित नाही का, पण स्टेजवर आल्यावर माझ्या पोटात खूप मोठा गोळा येतो आणि मला अजूनही त्याच्या मागचं कारण कळलं नाही. पण हेच एकतर खूप छान विषय आहे फिल्मचा, खूप चांगली फिल्म केली आणि सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. मी खरंच अंकुश सरांना थँक्यू म्हणेन, जसं सर माझी कास्टिंग केलं. पण मी खूपच छोट्याशा फिल्मचं काही बॅकग्राऊंड नसलेल्या घरातून येते आणि मी सिरियल्स केल्या, छोटे मोठे काम करत करत इथपर्यंत आले. आणि अशी अंकुश सरांनी इतकी मोठी संधी दिली, मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं सुदैव काहीच नाही आहे. भूषण सरांसोबत माझी पहिली म्हणजे सरांसोबतचा माझा एक्सपिरियन्स, आमचे डिरेक्टर आहेत ते, आणि सर मला आत्ताही ती गोष्ट आठवते की सर कायम म्हणाले की जितना कम करोगे स्क्रीन पे उतना वो ज़्यादा उठ के दिखेगा. आय एम शुअर हे मला ते आम्ही सगळ्यांच्याच लक्षात असलेली गोष्ट आहे आणि मी खूप शिकली आहे सगळ्यांकडून. आमचे प्रोड्युसर्स खरंच असं सर म्हणाले की त्यांनी खरंच बघते. सो मी सगळ्यांना थँक्यू म्हणते. स्पेशली सगळे जे कास्ट अँड क्रू आहेत त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत केली. माझी खरंच खूप इच्छा आहे अँड आय रिअली वॉन्ट की यू ऑल जस्ट गो टू द थिएटर्स अँड एक्सपिरियन्स इट. थँक्यू. बद्दल मी काय सांगणार, मी जिथे राहतो गोळीवाडा किंवा परेल, तो माझा सगळा सराउंडिंग तो पोलिसांचा, ते सगळे मित्र पोलीसच आहेत. माझ्यासमोर म्हणजे त्यांचे जे वडील होते जे पोलीस होते, त्यांची मुलं देखील पोलीस झाल्यानंतर देखील ते माझे मित्र आहेत अजूनही. सो माझा आणि त्यांचा कनेक्ट खूप चांगला आहे आजपर्यंत, म्हणून आजपर्यंत मला त्यांनी पकडलं नाही, पण आज तो अनुभव पण मी घेऊन टाकला.
मी हैदराबादला एका शूटसाठी चाललो होतो. अगदी सुरुवातीचे दिवस असतील, मला वाटतं 25-1 वर्षापूर्वी तरी नक्कीच ही गोष्ट आहे. आणि त्यावेळेस तिकीट जवळ बाळगावं लागायचं ट्रेननी जायचं याला हैदराबाद. आणि माझं तिकीट घरी काय घाई म्हणजे, आणि ट्रेनमध्ये चढलो बसलो आणि मग मला सांगितलं की नाही तुम्हाला पैसे तर भरावं लागतील सगळे. अहो तिकीट आहे माझं, हेच आहे, काय त्याच्यावर दुसरं कोणी येणार का मला सांगा. जे काही आमची चर्चा झाली त्याच्यावर त्यांनी ऐकलं नाही. माझ्या खिशात त्यावेळेस ते काही 1000-1200 रुपये तिकीट होतं. ते भरल्यानंतर माझ्याकडे पैसे होते. म्हणजे मी इकडून तिकडून काढून ते सगळे तिकीटाचे पैसे भरले. आणि मग रात्री जेवायचा प्रश्न, त्याचं जेवण नाही. ही सगळी जी बडबड होती ती सगळ्या झाल्यामध्ये झाली की त्यांचे तिकीटच राहिले वगैरे, काहीतरी ऍक्टर म्हणे ते, आणि त्यांना जायचं होतं. ती चर्चा सगळ्यांनी ऐकली आणि नंतर मग जेवायचा माझा प्रश्न, मग मी काही जेवणाची ऑर्डर दिलीच नाही आणि वर जाऊन झोपलो. म्हणजे आता सकाळी तिथे गेल्यानंतर काय बघायचं आपण बघू. तितक्यात मी टाइम पोलिसाला ते कळलं, जो याच्यामध्ये होता कंपार्टमेंटमध्ये रात्रीचे पोलीस येतात. ते मला कुठं म्हणजे काय तिकीट हरवलं आणि पैसे सगळेच संपले. हो हो ते असं झालं बरोबर. कारण सोलापूरला एक माझे मित्र आहेत, ते मला पैसे आणून देतील, काळजी नाही करून मी एवढं सांगितलं माझ्याकडे तुम्ही जेवा. तर मला वाटतं की हे त्यांना त्यांच्या कामावर गेले की माझ्याकडे जेवायला पैसे नाही. तर त्यांनी एवढी करून की अरे मी तुला जेवू घालतो, तू काय असं होत नाही. तर हा एक माझा छान पोलीस त्याचा अनुभव. मी थोडा वेळ बरं एवढं तरी म्हणाले का आई की झोप नाही तर पोलीस येतील. एवढं तरी झालं काय असं. मी मर्डला क्रायपेटोचं शूटिंग करत होतो आणि मी असं कॉस्ट्युम मध्ये होतो. गाडी टर्न मारून येणार होती, म्हणलं थांब मी नाही पुढे, मी थांबतो. बुलेटवरती एक पोलीस इन्स्पेक्टर गेला, बघितला गेला, ब्रेक मारला, परत आला, परत राऊंड मारून गेला, 2-3 राऊंड मारला. शेवटी तो आला चौथ्यांदा आणि स्टँड लागला. सर का बोललो, आपण कुठल्या पोलीस स्टेशनला एकत्र काम केले? मी पोलीस नाही. आपण कुठल्या पोलीस स्टेशनला होतो ते मला सांगा. मी 3 वेळा राऊंड मारला. मी विचार करतोय तुम्हाला आपण कुठले तरी काम केलं पोलीस स्टेशनला. कुठलं पोलीस स्टेशन? मी खरा इन्स्पेक्टर नाहीये, मी क्राईम पेट्रोल मधला इन्स्पेक्टर आहे. वाटत नाही, माझ्याबरोबर कधी असा काही किस्सा घडलेला नाही. पण मी इतक्या वेळेस इन्स्पेक्टरचा रोल केले ना की आता माझ्यावरती पोलीस केसही होऊ शकत.